नमस्कार, मी भारती करिअर वार्तामध्ये परत एकदा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. स्क्रीनवरती बघू शकता तुम्ही. आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे PhD एंट्रन्स एक्झामिनेशनबद्दल. चला तर मग लगेच व्हिडिओ सुरू करूया. आणि व्हिडिओ सुरू करण्याआधी परत एकदा मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत चला, पूर्णपणे बघत चला आणि पुढे शेअर करत चला. तर आज मी PhD बद्दल माहिती देते तुम्हाला. कदाचित तुम्हाला माहीतच असेल किंवा जे कोणी एक्झाम देत आहे त्यांना की PhD आता एंट्रन्स बंद होणार आहे आणि PhDला म्हणजे ॲडमिशन घ्यायसाठी डायरेक्टली नेटची एक्झाम द्यावी लागणार आहे. सो त्याच्यामुळे असं चान्सेस आहे की यावेळेस PhD एंट्रन्स आहे ती लास्ट असू शकते आणि त्यासोबतच यावेळेस जी आहे ती ऑनलाईन होणार आहे. हा आता एक नवीन अपडेट आहे की PhD प्रवेश यावर्षी ऑनलाईन होणार आहे. सो अपडेट असा आहे की PhD प्रवेशांसाठी यंदा पेट ऑनलाईन होणार आहे. सोलापूरसह लातूर, धाराशिव आणि साताऱ्यात जे आहे ते एक्झाम सेंटर राहणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने PhD प्रवेशपूर्व चाचणी म्हणजेच पेट मे अखेरीस घेतली जाणार आहे. म्हणजे मेच्या एंडिंगला जे आहे ती पेटची एक्झाम घेतली जाणार आहे. आणि हे बघा, सोलापूरवरून हा अपडेट आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने PhD प्रवेशपूर्व चाचणी म्हणजेच पेट मे अखेरीस घेतली जाणार आहे. यंदाची पेट पहिल्यांदाच ऑनलाईन होणार आहे. परीक्षेसाठी सोलापूरसह अकलूज, पंढरपूर व बार्शी येथे ऑनलाईन केंद्रे असतील. तसेच कोल्हापूर, सातारा, लातूर व धाराशिव या ठिकाणी देखील परीक्षेची केंद्रे असणार आहेत. सो फ्रेंड्स, जिकडे जिकडे सेंटर्स आहेत तिकडे तिकडे राहणार आहे. हे फक्त सोलापूरचं पर्टिक्युलर न्यूज आहे म्हणून त्यांनी सोलापूर डिस्ट्रिक्टमधलेच जे सेंटर्स आहेत त्याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या माध्यमातून पेट परीक्षेत बदल करण्यात आले आहेत. 7 नोव्हेंबर 2022च्या निर्णयानुसार आता PhDला प्रवेश घेतल्यानंतर संबंधित संशोधकास मार्गदर्शन करणारे गाईड त्या पदव्युत्तर महाविद्यालयात प्राध्यापक असणे आवश्यक आहे. आता विद्यापीठासह जिल्ह्यातील अनेक उच्च महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शिक्षणाची सोय झाली आहे. विद्यापीठातील विविध संकुलांप्रमाणे त्या महाविद्यालयांमध्ये देखील संशोधकांना PhD पूर्ण करता यावी हा त्यामागील हेतू आहे. तसेच PhD करणाऱ्या उमेदवारांना निवडलेल्या विषयासंदर्भातील ज्ञान ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी जाऊन संशोधन करता येईल. तत्पूर्वी सोलापूरसह विविध जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी मिळावी यासाठी सोलापूर शेजारील जिल्ह्यांमध्ये देखील पेटसाठी केंद्रे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. MA, MCom, MSc, MEd अशा पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनाही पेट देता येणार आहे. सो लक्षात आलं तर MA, MCom, MSc, MEd वगैरे करणाऱ्या जे सेकंड इयरला असतील ते सुद्धा पेट देऊ शकतात. म्हणजे क्लिअर झालं की लगेच PhDला जे आहे ते ॲडमिशन होऊन जाईल. म्हणजे वाट बघण्याचं इथे काही असं कारण ठेवलेलं नाही आहे. याने खूप छान हा एक अपडेट आला आहे यामध्ये. आणि नेट सेट उत्तीर्ण उमेदवारांना पेटचे बंधन नाही. म्हणजेच वरिष्ठ महाविद्यालय अथवा विद्यापीठांमधील व्याख्याता पदासाठी विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे UGC घेतलेली जाणारी नेट परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. सेटचेही असेच आहे. या उमेदवारांना PhDच्या पेट देण्याचे बंधन नाही असेही UGCने स्पष्ट केले आहे. दरम्यान PhD धारकांसाठी आता बार्टी, सारथी यासह 10 ते 12 फेलोशिप मिळतात. तसेच केंद्र व राज्य सरकारकडूनही अनुदान दिले जाते. याशिवाय विद्यापीठाच्या संकुलनात PhD करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना देखील विद्यापीठाकडून अनुदान दिले जाते. त्यामुळे आता PhDसाठी प्रवेश घेतलेल्यांना पदरमोड करण्याची गरज पडणार नाही असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केलेला आहे. देशाची प्रगती आणि हित जपणारे देशातील विविध भागातील ग्रामीण किंवा शहरी प्रश्न सुटावेत, व्यवसायाला चालना मिळावी असे विषय असावेत. PhDच्या संशोधकांना गाईडने तसे विषय निवडून देणे अपेक्षित आहेत. यंदाची पेट ऑनलाईन होणार असून ती मे अखेरीस घेण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे. आणि हा जो अपडेट आलेला आहे हा आहे प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडूनही पुरवलेली माहिती आहे. आणि याच्या ठळक बाबी अशा आहेत की PhD ज्या अंदाजे जागा आहेत त्या आहे 430, गाईडच्या जागा आहे 200 आणि परीक्षा केंद्र आहे 8. सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आहे. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करत चला, व्हिडिओला पूर्णपणे बघत चला. परत भेटूया अशा नवीन एका अपडेटमध्ये, नवीन वॅकन्सीबद्दल, नवीन एक्झामबद्दल आणि नवीन एखाद्या एज्युकेशनल अपडेटबद्दल. थँक्यू सो मच गाईज.